बाळांनो, आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची आणि गरीब भक्ताची गोष्ट, जिथे श्रद्धेचे फळ मिळते. अक्कलकोटजवळ एका लहानशा गावात रामू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. दिवसभर कष्ट करूनही त्याच्या घरात 2 वेळचे अन्नही नीट मिळत नसे. गावातले लोक त्याला कमी लेखायचे, उपहास करायचे. पण रामूकडे एकच श्रीमंती होती, स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा. दररोज पहाटे उठून तो अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांच्या चरणी मस्तक टेकवायचा आणि म्हणायचा, स्वामी, माझ्याकडे काही नाही, पण तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. एके दिवशी गावात दुष्काळ पडला. काम मिळेनासे झाले. रामू पूर्णपणे हताश झाला. त्या रात्री त्याने उपाशीपोटी स्वामींचे नाव घेतले आणि झोपला. स्वप्नात स्वामी समर्थ प्रकट झाले. ते हसत म्हणाले, रामू, उद्या सकाळी गावाबाहेर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली जा. सकाळी उठताच रामू तिथे गेला. जमिनीत थोडे खोदताच त्याला पुरलेले धान्याचे भांडे सापडले. तेवढे धान्य इतक्या दिवस गावाला पुरेल एवढे होते. रामूने ते धान्य स्वतःपुरते न ठेवता संपूर्ण गावात वाटले. गावकऱ्यांना तेव्हा समजले, ज्याला आपण कमी लेखले त्याच्यावर स्वामींची कृपा होती. थोड्याच दिवसात रामूचे आयुष्य बदलले. काम मिळाले, घरात समाधान आले. पण रामूचा स्वभाव बदलला नाही. तो आजही रोज म्हणतो, स्वामी समर्थ साथ असतील तर गरिबीही घाबरते. स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आध्यात्मिक कथा आणि व्हिडिओसाठी